भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यानंतर तुम्ही टीव्ही तोडल्याची घटना ऐकल्या असतील। मात्र 2024च्या लोकसभा निवडणूक निकालानंतरही संतापलेल्या समर्थकांनी टीव्ही फोडल्याची घटना समोर आली आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी 400चा आकडा पार करू शकली नाही। यावरून संतापलेल्या समर्थकांनी थेट कार्यालयातील टीव्ही तोडून टाकला। इतकंच नाही तर नंतर आग लावून पेटवून दिला। या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचा सांगितलं जात आहे। समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे। सपाने राज्यात 37 जागा जिंकल्या आहेत। त्याचवेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला केवळ 33 जागा जिंकता आल्या। अशा परिस्थितीत राष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष गोविंद पराशर हे भाजपाला घोषणा दिल्याप्रमाणे 400 जागा पार न करता आल्याने ते संतापले। यावेळी निकाल पाहत असतानाच त्यांनी भिंतीवर टीव्ही काढून फोडून टाकला। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे।